हॅलो नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना। तर आज आहे मंगळवार आणि आता सकाळच्या 10 वाजलेले होत्या। तर आज जरा ऊन आलेलं आहे, काल अजिबातच ऊन आलेलं नव्हतं। तर आता इथं ही जी फुलांची छोटी छोटी फुलांची असतात ना, जसं आपण पहिले चिनी गुलाबी होतं त्यातलाच वेगवेगळ्या कलरफुल असं प्रकार आहेत। तर हे तर कुंड्यातनी अशी कशी मोठी झाडं वगैरे जास्त येत नाहीत, छोट्याच कुंड्यात जास्त, त्यामुळे अशी लावलेली आहेत जे की वेली ह्याच्यासारखं पसरतं। आणि ह्याला ना सकाळ सकाळी अगदी ह्या संध्याकाळी हे फुलं राहत नाहीत, अशी हे होऊन जातात कोमेजून, पण सकाळशी अगदी छान दिसतात कलरफुल असं। तर ह्या कुंड्या म्हटलं इकडं अशा सगळ्या अशा ठेवलेल्या होत्या, तर एका लाईनला ठेवूया म्हटलं, छान वाटतं इथं। तर आज मुलं बसनं जाणार होते, त्यामुळं सकाळचं स्वयंपाक वगैरे लवकर आवरलेलं होतं, कारण आता सकाळी पहाटे 5ला उठूनच आवरावं लागतं तो पण, कारण 7:45ला बस येते, मग त्यांना नाश्ता जेवण सगळं एका वेळी द्यायचं म्हटल्यानंतर। तर आज डब्यासाठी भेंडीची भाजी बनवलेली होती। तर इथं ना लाल मुंग्या एवढ्या भयंकर मुंग्या आहेत ना, आणि चावलं तर एवढी आग तर होते त्याची विचारू नका। म्हणजे जी घरात निघतात ना त्या थोड्या छोट्या असतात, पण इथं बाहेर निघतात त्या जास्त मोठे, चावले तर असं आग राहत नाही। मला वाटतं जास्त विष त्या मुंग्यांमध्ये येतं। तर इकडं पण असं ते छोट्या फुलांचंच आहेत, असे कुंड्यातनी कशी जास्त मोठी झाडं राहत नाही, छोट्या कुंड्या असतील तर त्यासाठी मोठ्या कुंड्या हवेत। तर सकाळचं ऊन आलं की असं फ्रेश वाटतं। तर आता बाकीचं आवरलं होतं स्वयंपाकी आमचा, पण आता भांडी फरशी राहिलेलं होतं, कपडे लावायची होती मशीनला, तर ही कामं आहेत ते। आणि काल लाडू बनवणं झालंच नव्हतं, तर आज शेंगदाणे वगैरे भाजून ठेवलेले, तर ते पण बनवायचं होतं। तर आज सकाळी सकाळीच ना ही चिमणी घरात आलेली, तर तिला बाहेर जायला नंतर रस्त्यात सापडे ना, खिडकीवर जायची पण त्या काच आहेत त्यामुळं तिला वाटायचं इथून बाहेर जाता येतंय, ह्या खिडकीतून त्या खिडकीत अशी जात होती। नंतर दरवाजा पूर्ण उघडा सोडला की मग त्यातून ती बाहेर गेली। तर इथं आता सकाळच्या 6:30 वाजल्या होत्या, तर 6:30पर्यंत मी वरचं झाडून वगैरे घेऊन आंघोळ करून आलेले होते। मुलांना उठवलेलं होतं, त्यांनी सांगितलेलं की आम्हाला 6:30ला उठव, पण जान्हवी एकदा आवाज दिला की नाही उठली। आज पहिल्या दिवशीच चाललं होतं, म्हणजे पहिला दिवस असल्यामुळं तिला पण कधी शाळेला जाईन असं झालेलं होतं। तर मग पहिल्या दिवशी उठलेली, ज्या दिवशी काल गाडीनं सोडायचं होतं तरी सुद्धा लवकर उठलेली, आणि आज 7:45ला बस येणार आहे, तरी पण 6:30 वाजल्या होत्या, तरी ती उठायला काही तयार नव्हती। आता असं पोळपट बेलं वगैरे ते सकाळीच धुतलेलं आहे, आणि परत पण धुतलेले असते, पण परत एकदा आपण कसं ते धुवून घेतलं की बरं वाटतं। गॅसवरनं पण रात्री सगळं पुसून वगैरे ठेवलेलं असतं, तरीसुद्धा परत एकदा फडकं फिरवलं, कारण रात्रीचं काही एखादी पाल म्हणा किंवा काही पण असं झुरळं वगैरे एखादं असेल तर ते फिरून जातंच, त्यामुळे पुसून घेतलं की बरं वाटतं। अगोदर रात्रीच भेंडी मी कट करून ठेवली होती, कारण भेंडी कट करायची म्हणली की उशीर लागतो, आणि आता भेंडीची भाजी आहे म्हटल्यानंतर नाश्त्याला दुसरं काय, जर भेंडी आता ती सकाळी खाऊन जाणार नाहीत म्हणलं, म्हणून शेवयाचा उपमा बनवायचा होता। तर अगोदर कणिक भिजवूया म्हटलं, आणि सकाळची कशी आता जरा जास्तच धावपळ होते, 7:45ला जातात, त्यामुळे तेवढ्या वेळेत सगळंच आवरायचं असतं, त्यांचा डबा नाश्ता, परत केस बांधून द्यायची, बाकीचं काय नाही आवरायला लागत, पण आपल्याला बॉटल भरून देणं, आणि त्यांना तेवढा वेळ ते भरत नाहीत बॉटल, त्यांना सवयच नाही, किती जरी सांगितलं, आणि आता घाई गडबडीत तर त्यांना वेळ पुरतच नाही, आणि एवढ्या लवकर नाश्ता पण खायला त्यांना नको वाटतंय। पण दिवसभर कसं परत फक्त जेवणच म्हणल्यानंतर मग संध्याकाळी 5:15 5:20 वाजले झालेल्या काल येईपर्यंत। दूध घेतात, पण तरी पण थोडंफार खाऊन मग दूध पिलं तर मग बरं वाटतं। आता कणिक आमच्या सगळ्यांचीच मी एकदा मळते, कारण आता एकदा परत एकदा मळत बसण्यापेक्षा सगळीच कणिक एकदा मळून ठेवली तर मग परत सकाळचंच आमचं जे सगळ्यांचं जेवण पण म्हणजे 10 वाजता जेवतात। पीठ मळून ठेवून दिलं, मग नंतर भेंडी रात्रीच कट करून, आणि जे मसाला लागणार आहे तो मिरची फक्त बारीक केलेली नव्हती, बाकीचं आहे ते लसूण वगैरे ते शेंगदाणे ते सगळं बारीक करून ठेवलेलं होतं। आता उद्या कोणती भाजी द्यायची ह्याची तयारी रात्रीचीच करून ठेवली ना, मग सकाळ गडबडीत असलं, नाही तर सकाळ परत भाजी कोणती करायची त्यापासून तयारी म्हणल्यानंतर मग तेवढा वेळच राहत नाही। आता भेंडीला कसं
धुवायचे, पुसायचे, नंतर कट करायचे, तर 10-15 मिनटं तर वेळ जातोच. पण कट करून ठेवली ना अशी थोडी जरा चिकट होते सुरुवातीला, पण परत होते नॉर्मल. पण कट करून फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे मला वाटतं ते तसं होतं. तर इथं कांदा थोडासा मोठा असा टाकला आणि त्यावरती ही भेंडी टाकून वाफवून घेते. तेल वगैरे काय नाही टाकलं, फक्त असं टाकून कांदा टाकून मग त्यावरती भेंडी टाकून झाकून एक वाफ काढली का भेंडी शिजते. मग आता आमच्यात अशी भेंडी आपण तेलात भाजतो ना, ती भाजलेली भेंडी जास्त आवडत नाही, फक्त वाफेवर शिजलेली भेंडी असते ना ती जास्त आवडते. आता भेंडीचं चालू आहे तिकडं बनवायची, तोपर्यंत तिथं त्या शेवया भाजून ठेवलेल्या नव्हत्या, त्यामुळं थोडंसं तूप टाकून कढईत सगळ्यांसाठीच नाश्ता होईल असं एवढ्या ह्या भाजून घेतल्या. नंतर आता मिरच्या मी धुवून मिक्सरच्या भांड्यात रात्रीच ठेवून दिल्या त्या. आता भाजलेली मिरची नसेल तर बारीक करून ठेवल्यावर ना थोडा वास येतो त्याचा. फ्रीजमध्ये ठेवल्यावर चालतं, पण म्हटलं सकाळी तिथलं लगेच आता मिक्सर काढायला लागत नसल्यामुळं बारीक पण होतं पटकन. नंतर इथं मग तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, आता शेंगदाणे यात टाकले नव्हते मी, कांदा, टोमॅटो, सांबर मसाला, हळद, मीठ टाकून हे छान असं परतून घेतलं आणि यामध्ये लागेल तेवढं पाणी टाकून झाकून दिलं. याला पाण्याला उकळी येते तोपर्यंत इकडे भेंडीची भाजी पण होत आली ती. नंतर पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये ह्या शेवया पण टाकून दिल्या. थोडंसं लिंबू यामध्येच टाकलं आणि आता एक वाफ येईपर्यंत म्हणजे पाणी आटेपर्यंत तोपर्यंत शिजेपर्यंत दुसऱ्या गॅसवरती ठेवून दिल्या. आणि इकडं भेंडी पण होत आली ती पण हलवायची चालूच होते. आणि नंतर तोपर्यंत चपात्याचं पीठ पण भिजलं होतं, मग चपात्या करायला घेतल्या. साडेसहाला खाली आलं तरी 6:30, 7:30 आणि 7:45 म्हणजे 1-1.25 तास असतो. 1.25 तासात मग सगळं एवढं चपात्या, भाजी, नाश्ता, परत केस बांधून द्यायचे, त्यांचं टिफिन भरून द्यायचं, बॉटल भरून द्यायच्या, परत त्यांना दूध द्यायचं. आता चपात्या करून घेतल्या तोपर्यंत ती आंघोळ करून आलेली होती, त्यांना मग नाश्ता दिला दोघांना पण. जास्त खात नाही तेवढं पोट भरून, कारण एवढं सकाळ मग ते खाऊ वाटत नाही. तरी पण थोडं जेवढं खातील तेवढं खातील. आणि मग जान्हवी परत टिफिनला घेऊन गेली, तिला शेवया थोड्या जास्त आवडतात. म्हटलं मी शॉर्ट ब्रेकमध्ये मी तेच खाते. तिनं घरी थोड्याशाच खाल्ल्या. मग ओमला पण थोडं खाल्लं आणि थोडं ना शेवया पण टिफिनला घेऊन गेलेत. आणि ह्या घरच्या कशा, आता मॅगी आपली थंड झाल्यावर चांगली लागत नाही, पण ह्या शेवयाचा उपमा थंड झालं तरीसुद्धा ते चांगलं वाटतं, म्हणजे एवढं काय वास चिकट वगैरे जास्त होत नाही. त्यामुळे दोघांना शेवया पण दिल्या, डब्याला पण दिल्या परत, त्या शॉर्ट ब्रेकमध्ये खाल्लं तर खावा म्हटलं. आणि मग ही भेंडीची भाजी आणि चपात्या दोघांचं पण टिफिन भरून दिलं. आणि राहिलेली भेंडी पण मग काढून ठेवली. लोखंडाच्या तव्यात कसं ते जास्त वेळ राहिलं तर परत ते काळं पडतं. तर तिनं ही बॉटल अशी घेऊन आली, ती थोडं लिकेज आहे का बघित, थोडंसं सुरुवातीला पडते पाणी त्यातून, आणि अशी आहे की ती पडली तर फुटून जाणार अशी बॉटल ते घेतली. आता स्टीलचं कसं, स्टीलची पहिली आहे पण तिला पाहिजे होती वेगळी. प्रत्येक वर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी ती नवीन तिला घ्यायलाच पाहिजे असं ती जास्त पहिलं आहे. ती ओमनं आता काहीच घेतलं नाही, बुक्स, पेन वगैरे जे शाळेचं गरजेचं आहे. हिनं टिफिन, बॉटल आणि सॅकसुद्धा नवीन घेतली, पहिली यूज केलीच नाही. पहिली गेली असते अजून 6 महिने तरी. नंतर ह्यांची केस बांधून अजून तरी 2 वेण्या अजून नवीन आहेत, शाळा आत्ताच चालू झाली त्यामुळे अजून त्यांनी सांगितलं नाही 2 वेण्या घालायच्या असल्यावर परत अजून, म्हणून ह्याची केस थोडे कट करावं म्हणते मी, कारण थोडी लांब असली की परत रिबीन लावायला लावतात आणि मला काय ते रिबीन लावून बांधायला येत नाही. रबर लावून बांधते मी, पण रिबीन लावायचं म्हटल्यावर अजून मला तर ते काही जमत नाही. त्यामुळे म्हटलं आपण केसच कट करून टाकूया. थोडीशी छोटी असली का मग रबर लावले तर चालते. नंतर इथं देवपूजा झाली, रांगोळी वगैरे काढून घेतली आणि मग राहिलेला आमचा स्वयंपाक. आता भेंडीची भाजी होतीच, पण रस्सा भाजी एक करावीच लागते.
दही होतं लावलेलं, तरी पण आता ह्याचे शेवग्याच्या शेंगा होत्या, त्या शनिवारी आणलेले, एकदा केलेले आणि एकदा राहिलेल्या कट करून ठेवल्या होत्या फ्रीजमध्ये. तर नंतर शेवग्याच्या शेंगाची भाजी केली. शेंगदाणे पण भाजून घेतले होते कारण मला लाडू करायचे होते, तोपर्यंत थंड होतील म्हटलं. आणि नंतर एक भाकरी केली, चपात्या करून घेतल्या, नंतर भाकरी केली. आणि आता परत अगोदरची भांडी झाली होती, आता नंतरची ही भांडी, किचन कट्टा आवरायचा, झाडून घ्यायचं, फरशी पुसायचे, नंतर कपडे लावायचे, असं काम चालूच राहतं. तर ही शेवग्याच्या शेंगाची भाजी केलेली होती परत. तर आता सगळं आवरून आता परत जरा कंटाळा येतो कारण सकाळी लवकर उठून आवरलेलं असतं. तर असा होता व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.